हाजी फेरोज साहेबांनी जे काम केलेलं आहे ना पावसाळी गटरचं, त्याच्यासाठी सर्वांना चॅलेंज आहेत. आणि सध्या ते मुलांचं जे नशेचा वगैरेचा जो प्रॉब्लेम चालू आहे त्यावर जास्त लक्ष द्यावं. प्रभाग क्रमांक 19 भाग्योदयनगर गल्ली नंबर 3मध्ये आहे. काही स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊन महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत. काय नाव आहे तुमचं? माझं नाव शेख आसिफ. काय वाटतं तुम्हाला, कोणती कामं तुमची रखडलेली आहे तुमच्या प्रभागामध्ये? नाही, आमच्या प्रभागामध्ये जे उमेदवार आता बसलेले तुतारीने, त्यांनी काय काम रखडवलेलं नाही आहे. मेन म्हणजे पावसाळी जे गटर आहे ना, ते अक्षरशः आहे ना खाली दगड लागत तोपर्यंत खाणलेलं आहे. पूर्ण सुलूप त्यांनी तिथं घेतलेलं आहे आणि तो जे पाणी साचत होतं पावसाळी, ते पूर्ण रिकामं झालेलं आहे. 1 मिनटासाठी पाणी थांबत नाही. ते सर्व उमेदवाराला चॅलेंज आहे. हाजी फेरोज साहेबांनी जे काम केलेलं आहे ना पावसाळी गटरचं, त्याच्यासाठी सर्वांना चॅलेंज आहे. ते काम करून दाखवा म्हणा, हे माझं चॅलेंज आहे. मागच्या वेळेस जी महानगरपालिका निवडणूक झाली त्यात तुम्ही वोट केलं? हो, वोट केलं होतं ना मी. काय वाटतं तुम्हाला त्यावेळेस आणि यावेळेस काय बदल झालं, विकास झाला? हो, भरपूर विकास झालेला आहे, भरपूर बदल झालेले आहे. नवीन कॅन्डिडेट भरपूर आलेले, जे 2-2 वर्ष फक्त आलेले ते नवीन अपोजिशनमध्ये उभे राहिलेले. पण जे काम आहे तेच चालणार आहे. ठीक आहे, नक्कीच. काय नाव आहे तुमचं? तौफिक शेख. काय वाटतं तुम्हाला, कोणती कामं लवकरात लवकर पूर्ण व्हायला पाहिजे? सध्या तर आता काम इथं काय राहिलेलं नाही. पूर्ण काम पूर्ण झाले. पाण्याचं झालं, चेंबर लाईनचं झालं, ड्रेनेज लाईनचं झालं. लोकसंख्या वाढल्यामुळे नुसतं पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो पण हाजी साहेबांनी सांगितलं की इलेक्शन झाल्यावर आम्ही ते पूर्ण करून घेणार आहे. तर त्यासाठी आम्हाला तर असं वाटतं की सध्या तर कोंडव्याच्या प्रभाग क्रमांक 19मध्ये काही काम नाही सध्या. मागच्या वेळेस जे महानगरपालिका निवडणूक झाली त्यात वोट केलं की तुम्ही? हां, वोट केला आहे मी. काय वाटतं, विकास काम झालं का त्यावेळेस? हां, विकास काम झालं. त्याच्यानंतर आमच्या इथं पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता, पावसाळी गटरचा. 2-2, 4-4 तास पाणी इथून भरलं जायचं. पूर्ण पाणी इथंच राहायचं. 18-19 फीट खाली लाईन टाकून त्यांनी इकडचं पाणी पूर्ण मेल नाल्याला डायव्हर्ट केलं. मोठी मोठी कामं सगळी झाली. बाकी छोटी मोठी कामं असतील ती होत राहणार, त्यात काय प्रॉब्लेम. म्हणजे जो कोणी नगरसेवक निवडून येईल अशी कोणती मागणी आहे तुमची की ते लवकरात लवकर ते निवडून आलं त्यांनी हातात घ्यायला पाहिजे? सध्या तर आमची मागणी अशी आहे की कोंडव्याचं जे सरकारी शाळा आहेत त्यांना जास्तीत जास्त वाढ द्यावा. हॉस्पिटलचं आहे ते पण त्यांनी काम पूर्ण केलं आहे. आणि सध्या ते मुलांचं जे नशेचा वगैरेचा जो प्रॉब्लेम चालू आहे त्यावर जास्त लक्ष द्यावं. आता सध्या तर राष्ट्रवादीच्या एक उमेदवारांचं त्यांनी तर लक्ष दिलं आहे, जे ॲडव्होकेट गफूर पठाण यांनी. पण आमचं असं बोलणं आहे की जास्तीत जास्त लक्ष द्यावं आणि हा जो नशाचा कारोबार आहे तो कोंडव्यातनं पूर्ण संपून टाकावा. नक्कीच हे स्थानिक नागरिक होते आणि इथे अनेक समस्या आहेत की जे लवकरात लवकर पूर्ण व्हायला पाहिजे अशी या स्थानिक नागरिकांची मागणी आहे.